हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. स्वामी सेवा म्हणजे काय? आता तुम्ही म्हणणार ताई ही काय सांगायची गोष्ट आहे का? स्वामी सेवा म्हणजे काय? स्वामी क्षेत्र सारामृताचे दररोज नित्यनेमाने 3 अध्याय पठण करणे, स्वामींचा 11 माळी जप करणे, स्वामींचा तारक मंत्र 11 वेळा म्हणणे, ही आहे स्वामी सेवा. परंतु ही स्वामी सेवा नाही. जर तुम्ही स्वामी भक्त असाल किंवा तुम्हाला स्वामी भक्त व्हायचं असेल तर तुम्ही जाणून घ्या आधी स्वामी सेवा म्हणजे काय आणि त्यानंतरच स्वामी सेवेत या. जर तुम्हाला स्वामी सेवेत यायचं असेल, नवीन स्वामी सेवेकरी असाल, तर तुम्ही ही गोष्ट जाणून घ्या की स्वामी सेवा म्हणजे काय आणि त्यानंतरच तुम्ही स्वामी सेवेत या. आणि जर स्वामी भक्त असाल तरीसुद्धा जाणून घ्या की स्वामी सेवा नक्की काय. स्वामी सेवा म्हणजे नक्की काय हे तुम्हाला जर कळलं तरच तुम्हाला स्वामी कळणार आहे. तर आज मी त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. स्वामी सेवा म्हणजे स्वामी कोण आहेत? स्वामी काय? स्वामींनी आपल्याला काय संदेश दिला आहे? स्वामी जेव्हा होते हयात तर त्यावेळेला स्वामींनी आपल्याला काय संदेश दिला आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. स्वामींना जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आता बघा, आपण स्वामी सेवेत येतो तर म्हणजे स्वामी सेवेत केव्हा येतो आपण? जेव्हा आपण अडचणीत असतो. प्रत्येक जणाचं असं होतं की म्हणजे स्वामी सेवेत येतो तर का अडचणीत असल्यावर येतो की चला आपण स्वामींची सेवा करूया, तो करतोय मी पण करते, म्हणजे माझे दुःख स्वामी दूर करतील. आणि त्यानंतर स्वामी सेवेत आपण काय येतो? काही जण स्वामी सेवेत काय येतात की ती करते आहे, किती छान स्वामींची सेवा करते ती, तर मी पण करणार, मलाही स्वामींची प्रचिती आहे. आणि स्वामींची प्रचिती तर येतेच, स्वामी कृपा करतातच भक्तांवर, परंतु स्वामींना जाणून घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे. तर स्वामी सेवा म्हणजे नक्की काय? तर स्वामी म्हणजे काय तेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. स्वामींनी आपल्याला शिकवण दिलेली आहे. स्वामी सेवा म्हणजे स्वामींसाठी काहीतरी करणं. स्वामी सेवा म्हणजे स्वामींची सेवा म्हणजे स्वामी क्षेत्राचे 3 अध्याय पठण करा. आता बऱ्याच मला कमेंट्स येत असतात, ताई स्वामींची सेवा आम्हाला करायला शक्य होत नाही, 3 अध्याय आमच्याने पठण होत नाही, स्वामींचा 11 माळी जप आम्हाला करणं शक्य होत नाही, मग आम्ही स्वामींची सेवा करायची नाही का? तर असं काही नाही. स्वामींची सेवा करायची म्हणजे स्वामी क्षेत्र मला पठण करावंच लागेल असं काही नाही. आधी तुम्ही स्वामींना जाणून घ्या. जर तुम्हाला स्वामींची सेवा करायची असेल तर तुम्हाला स्वामींना जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही जेव्हा स्वामी सेवेत येणार किंवा स्वामींची सेवा करत आहात तर स्वामींची महत्त्वाची शिकवण म्हणजे काय की तुम्ही स्वामींची सेवा करत आहात किंवा स्वामींना तुम्ही मानतात की स्वामी आहेत, मला स्वामींवर विश्वास आहे, माझ्यासाठी माझे स्वामी सर्वस्व आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की स्वामींना फक्त भक्तिप्रिय आहे. आपण जेव्हा शुद्ध अंतकरणाने स्वामींना हाक मारतो त्यानंतर स्वामी आपल्या हाकेला धावून येत असतात. परंतु आपण स्वामींना सर्वस्व मानतो, आपण स्वामींवर विश्वास ठेवतो आणि त्यानंतर आपण आयुष्यात काही चुका करतो. आता चुका मी मागच्या जन्माच्या म्हणणारच नाही इथे, मागच्या जन्माचे भोग मी इथे तो उल्लेख करणारच नाही. मी फक्त उल्लेख या जन्माचाच करणार आहे. आता या जन्मात आपण स्वामी सेवेत आहोत किंवा आपल्याला स्वामींना जाणून घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिली शिकवण स्वामींची की म्हणजे आपण कोणाविषयी वाईट बोलायचं नाही. ही सगळ्यात मोठी शिकवण आहे स्वामींची. आणि कोणी करतं म्हणून मी पण करणार, तिच्यापेक्षा मी स्वामींची पूजा चांगली करणार असं करायचं नाही. आपल्या परीने आपण स्वामींसाठी सगळं काही करायचं आहे. सेवा जेव्हा आपण स्वामींची करतो म्हणजे स्वामी क्षेत्राचे 3 अध्याय पठण करतो तर ते काहीतरी हवं आहे म्हणून नाही करायची, ती फक्त आपल्या मनाला शांतता मिळावी यासाठी. आता मी स्वामी क्षेत्राचे 3 अध्याय पठण करते पण मग मला स्वामी काहीतरी देतील म्हणून नाही करत. तर मला ते 3 अध्याय पठण केल्यानंतर माझ्या मनाला खूप छान वाटते. एखाद्या दिवशी जर माझे अध्याय सकाळी राहून गेले तर मला म्हणजे उत्कंठ असते की केव्हा मी ते पठण करू, केव्हा करू. आता 3 अध्याय मी नित्यनेमाने पठण करत असते. आता पण हल्ली काय झालेलं आहे माझं की मला आता हे यूट्यूबवर आल्यापासून मला आता 3 अध्याय पठण करायला वेळ मिळत नाही. तर मी काय करते की म्हणजे प्रत्येक गुरुवारी मी स्वामी क्षेत्राचे 21 अध्याय एका बैठकीत पठण करते. असं सुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्हाला करायचं असेल. नसेल शक्य तर शुद्ध अंतकरणाने स्वामींना हाक मारा, तरीसुद्धा तुम्ही स्वामी सेवेत आले असं समजून घ्या. स्वामी तुमच्यावर कृपा करतील असंही तुम्ही समजून घ्या.
आणि हीच खरी स्वामी सेवा आहे. स्वामी सेवा हीच आहे की म्हणजे आपण जेव्हा त्यांची सेवा करतो तर ती आपण आपल्यासाठी करत असतो, आपल्या मनाला बरं वाटावं म्हणून करत असतो. स्वामींची सेवा म्हणजे स्वामींचं आपण काहीतरी पठण करणार आणि त्यातून आपल्याला काहीतरी मिळेल म्हणून या हेतून जर केली तर आपल्याला आयुष्यात स्वामी काहीच देणार नाही. तर स्वामी सेवा म्हणजे काय तर मीपणा, मी हे केलं, मी ते केलं, मी हा जॉब करतो, मी इतके पैसे कमवतो, मीपणा, हा जो मीपणा आहे ना आपल्यामध्ये तो स्वामींना नको आहे. मीपणा करायचा नाही. जर तुम्हाला स्वामींना जाणून घ्यायचं, तुम्हाला जर स्वामींचं भक्त व्हायचं असेल तर तुम्ही हे जाणून घ्या की स्वामींना मीपणा अजिबात आवडत नाही. जर तुम्ही स्वामींची भक्ती करणार आणि त्यासोबत तुम्ही म्हणणार मी केलं मी केलं मी केलं तर म्हणताना स्वामींनी केलं. स्वामी ब्रह्मांड नायक आहेत, आपल्याला त्यांनी इतकं छान सुंदर आयुष्य दिलं आहे. तर त्यामुळे जे काही केलं आहे ते स्वामींनी केलं आहे. आणि स्वामींना जाणून घेण्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे की आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी होतात ते स्वामीच करतात. ज्या गोष्टी चांगल्या होतील ते आपण म्हणतो की स्वामींनी केलं, परंतु ज्या गोष्टी वाईट झाल्या तर त्या गोष्टी म्हणायचं नाही की असं का झालं स्वामी. जी गोष्ट आपल्या आयुष्यात वाईट झाली ती गोष्ट आपल्यासाठी नव्हतीच, कधीच नव्हती, म्हणून ती स्वामींनी केलीच नाही. ती गोष्ट जर झाली असती तर आपल्या आयुष्यात वाईट झालं असतं. आणि जेव्हा बघा दुःख येतं ना तर दुःख त्यासाठीच असतं की म्हणजे आपण देवाची आठवण काढावी, यासाठी आपल्या वाट्याला दुःख येतं किंवा आपल्या काही चुकांमुळे दुःख आपल्या वाट्याला येत असतं. आपण दुसऱ्यांची निंदा करतो, हे सगळं देवाला दिसत असतं. आता स्वामींच्या सेवेत आपण येतो किंवा स्वामींचं नामस्मरण करतो तर आपण स्वामींना मानत असतो, स्वामींवर विश्वास ठेवतो आणि स्वामी पण आपल्यावर विश्वास ठेवतात की हा माझा भक्त आहे. परंतु स्वामींवर विश्वास ठेवल्यानंतर स्वामींना हळूहळू कळतं ना, ते बघत असतात की सुरुवातीला सगळं चांगलं चाललं होतं आणि आता हा काय करतोय की दुसऱ्यांची निंदा करतोय, दुसऱ्यांना नावं ठेवतोय. तर निगेटिव्हिटी स्वतःमध्ये येऊ देऊ नका, चांगल्या गोष्टी करा. दुसऱ्यांना शिकवताना आपल्याला चांगलं देता येत नाही ना तर वाईट पण देऊ नका, चांगल्याच गोष्टी द्या. म्हणून मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तेच सांगत असते. मी जेव्हा तुम्हाला व्हिडिओ देते तर मी जेव्हा तो व्हिडिओ म्हणजे त्याच्यात काहीतरी असतं की म्हणजे तो व्हिडिओ फक्त म्हणजे यूट्यूबवर व्हिडिओ टाकायचा आणि मला व्ह्यूज मिळवायचे म्हणून मी करत नाही. तर त्या व्हिडिओमधून म्हणजे ती सेवा मी जेव्हा करते, तो उपाय करते तर त्यातनं मला स्वतःला फायदा होतो आणि ती सेवा खरंच उपयोगाची असते. तो उपाय खरंच उपयोगाचा असतो. त्या उपायामुळे, त्या सेवेमुळे आपल्याला फायदा होणार असतो, म्हणून मी तुम्हाला देत असते. आणि मी पण जर तसं केलं तर माझ्या आयुष्यातनं स्वामी निघून जातील, मी पण असं केलं तर. म्हणून असं करू नका. तुम्हाला स्वामी सेवेत नसेल यायला वेळ, तुम्ही स्वामी सेवा करूच नका, काहीच पठण करू नका. फक्त उठता बसता चालता बोलता स्वामींचं नामस्मरण करा. सगळ्यात स्वामींची प्रभावशाली सेवा म्हणजे स्वामींचं नामस्मरण. श्री स्वामी समर्थ, बस दिवसभर हे नामस्मरण करा. मी तुम्हाला सांगते ना, म्हणजे मी एवढं तुम्हाला सांगत असते का, कारण माझ्या आयुष्यात स्वामींनी इतक्या गोष्टी मला दिलेल्या आहेत, म्हणजे जे माझ्या नशिबात नव्हतं ते सुद्धा स्वामींनी दिलेलं आहे. मी त्याची कल्पनाच करू शकत नाही, इतक्या गोष्टी मला स्वामींनी दिलेल्या आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगते, म्हणजे म्हणून मी माझी तीच एक तळमळ असते की म्हणजे स्वामींनी मला दिलं ते इतरांना सुद्धा मिळावं. कारण हे कलियुग आहे. कलियुगात पॉझिटिव्ह वाईब्सचे लोक कमी आहेत आणि निगेटिव्ह वाईब्स जास्त आहेत. तसे लोक जास्त आहेत, दुसऱ्यांचा पाय खेचायचा. आणि हेच आपल्याला करायचं आहे. आपल्याला स्वामी भक्त व्हायचं आहे, स्वामींच्या जवळची व्यक्ती व्हायचं आहे. आणि यामुळे काय होईल की आपण एक चांगलं नागरिक बनू, आपण स्वामींचे चांगले भक्त होऊ आणि स्वामींचे चांगले आचार विचार आपल्या आचरणात येतील. आणि तेच होतं स्वामी सेवेत. जेव्हा आपण येतो, स्वामींची भक्ती करतो, स्वामींचं नामस्मरण करतो आणि स्वामींना आपण जाणून घेतो. जेव्हा कोणी आपल्याला सांगतं की तू स्वामींची सेवा कर, मी तुम्हाला सांगते किंवा कोणीतरी सांगतं, तुम्ही त्याचा व्हिडिओ बघतात आणि स्वामी सेवेत येतात, तर त्यानंतर स्वामी आपले दुःख दूर करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी आपल्यामधला मीपणा दूर करत असतात आणि आपल्यामधले जे काही वाईट दोष आहेत ते स्वामी काढत असतात आणि एक चांगला नागरिक आपल्याला ते घडवत असतात. आणि हेच होतं, आपल्यामध्ये सकारात्मक बदल होतात, या गोष्टी होत असतात. म्हणून स्वामींची सेवा करत असताना ती काहीतरी अपेक्षेने करू नका, मनापासून करा. म्हणजे स्वामींची सेवा का करायची असते आपल्याला, की आपल्याला त्यांच्याबद्दल
कृतज्ञता व्यक्त करायची असते. म्हणजे त्यांनी आपल्याला इतकं दिलेलं आहे तर त्यांच्यासाठी आपल्याला त्यांची सेवा करायची असते, म्हणून करायची असते. या भावनेने करूच नका की मला काहीतरी मिळेल, मला स्वामींना काहीतरी द्यायचं आहे, स्वामींनी मला एवढं दिलं तर मला स्वामींचे हे 3 अध्याय पठण करायचे, मला स्वामींची सेवा करायची. आणि काहीच नसेल शक्य तर फक्त स्वामींवर विश्वास ठेवा, कर्म चांगले ठेवा, कोणाची निंदा करू नका आणि त्यानंतर स्वामींचं नामस्मरण करा, बस. बाकी काहीच नका करू. मनातल्या मनात केलं तरी सुद्धा चालेल. तर हीच आहे खरी स्वामी सेवा. एखाद्याला स्वामी सेवेत यायचं असेल तर त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि मी तर म्हणेन जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे प्रत्येकाला स्वामी सेवेत येता येईल, स्वामी कोण आहेत हे समजून घेता येईल. स्वामी सेवा म्हणजे काय, नेमकी काय असते ते सगळ्यांना कळणार आहे. तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर नक्की करा. आणि जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. बऱ्याच माझ्या मैत्रिणींना, माझ्या ताईंना, माझ्या मावशींना असे प्रश्न पडले की ताई, मासिक पाळीमध्ये आम्ही स्वामी सेवा करू शकतो का, आम्ही मांसाहार करतो, आम्ही स्वामी सेवा करू शकतो का. खूप प्रश्न येत आहेत, पण आता मी त्याचं उत्तर जर दिलं ना, व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्ही कंटाळणार. तर याचं उत्तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देईन. तर त्यासाठी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा. तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईफटाईम या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.